जे विद्यार्थी इयत्ता 9वी किंवा इयत्ता 11वी मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मिळू शकते 75,000 किंवा ₹1,25,000 एवढी स्कॉलरशिप। तर या स्कॉलरशिपचं नाव आहे PM यशस्वी स्कॉलरशिप। तर आता या स्कॉलरशिपचे जे काही फॉर्म आहेत तर ते स्टार्ट झालेले आहेत 1 जून 2026 पासून। तर 1 जून 2026 पासून जे काही तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये इयत्ता 9वीचा विद्यार्थी असेल तर इयत्ता 9वी आणि 10वी साठी त्याला मिळू शकतात 75,000 रुपये। त्यानंतर 11वी आणि 12वी साठी जे काही तर ₹1,25,000 पर्यंतची स्कॉलरशिप या ठिकाणी इथं मिळू शकते। तर आता यामध्ये यासाठीचं कोण कोण पात्र आहे किंवा कोण अर्ज करू शकते, कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा, तर याची संपूर्ण माहिती जी काही आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। आता ही जी काही स्कॉलरशिप आहे जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्या पद्धतीने हिचं नाव आहे PM यशस्वी स्कॉलरशिप स्कीम। ही 2026 साठीची या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे। यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीतले विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर OBC, EBC आणि DNT या कॅटेगरीमधले विद्यार्थी जे काही तर यासाठी अप्लाय करू शकतात। पात्रता काय आहे तर इयत्ता 9वी पासून तर 12वी पर्यंतचे विद्यार्थी जे काय तर यासाठी इथे अप्लाय करू शकतात। ज्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे ॲन्युअल इन्कम जे काही आहेत तर 2,50,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। जे काही आपले पालक आहेत या पालकांचं उत्पन्न जे काही तर 2,50,000 पेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना जे काही आहे तर या ठिकाणी या स्कॉलरशिपचा फायदा जो काही तर तो मिळू शकतो की जे OBC मध्ये आहेत, EBC मध्ये आहेत आणि TNT मध्ये आहे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप या ठिकाणी इथं मिळू शकते। पण आता ही जी काही स्कॉलरशिप आहे तरी सगळ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं दिली जाईल का तर नाहीये। यामधले काही पर्टिक्युलर विद्यार्थी जे काही तर ते सिलेक्ट केले जातील आणि त्यांची सिलेक्ट करण्याची जी काही पद्धत आहे तर यामध्ये उपलब्ध OBCच्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार जे काही आधारे यांच्या प्रत्येक राज्यातील जागांचा जो काही आहे तर तो वाटप केला जाईल। ज्या काही OBCच्या जागा आहेत त्या राज्यानुसार यांच्या जागा जे काही तर त्या डिसाईड केल्या जातील आणि त्यानुसार त्यांचं वाटप जे काही आहे तर या ठिकाणी इथं केलं जाईल। मग शिष्यवृत्तीची मंजुरी जी काही आहे तर ती कोणत्या बेसिसवरती भेटेल तर जे काही तुमचे गुण आहेत या गुणवत्तेच्या आधारावरती जे काय तर तुम्हाला या ठिकाणी ही जी काही स्कॉलरशिप आहे तर ती दिली जाईल आणि ऑनलाईन पोर्टलवरती जे काही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे। आता हे रजिस्ट्रेशन आपल्याला कशा पद्धतीने करायचे याची सुद्धा माहिती जी काय तर तुम्हाला पुढे देण्यात आलेली आहे। आता यामध्ये ही जी काही योजना आहे तर या योजनेसाठी ही राबवली जाते इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये सातत्याने जे काही ID1 उत्तीर्ण होणाऱ्या किंवा उत्कृष्ट जे काही कामगिरी करणाऱ्या शाळा आहेत किंवा कॉलेजेस आहेत तर यांना या ठिकाणी जे काही आहेत तर यांची निवड केली जाते। एक संयुक्त सचिवाची जी काही आहेत तर इथं कमिटी निवडली जाते। या कमिटीच्या अंतर्गत ज्या शाळांचा ID1 असतो तर अशा शाळांची निवड या ठिकाणी इथं केली जाते की ज्यांचा ID 10वी आणि 12वी या बेसिसवरती जो काही तर इथं ठरवला जातो। आणि मग ही समिती जी काही आहे तर त्या शाळेला असेल किंवा शालेय शिक्षण विभाग असेल किंवा नीती आयोगाचा असेल या प्रतिनिधीच्या अंतर्गत जे काय तर यांची स्थापना केली जाते। ही समिती मग जी काही आहे तर या शाळांना निवड देते। मग या योजनेच्या उद्देशाने जे काय आहे तर टॉप क्लास स्कूल TCS या आधारावरती जे काही आहे तर या शाळांची निवड केली जाते किंवा या अंतर्गत जे काही आहेत तर यांची निवड होते। मग TCS म्हणजे काय, ज्या सार्वजनिक शाळा आहेत म्हणजे केंद्रीय शाळा असतील किंवा राज्यामधल्या कोणत्याही शाळा असेल, मग तुमची झेडपीची असेल किंवा प्रायव्हेटमधल्या कोणत्याही शाळा असतील तर या ठिकाणी इथं निवडल्या जातात। मग त्यांना अनुदानित असेल किंवा खाजगी शाळा असतील या सगळ्यांपैकी कोणतीही शाळा जे काही तर यामध्ये इथं बसू शकते। मग प्रत्येक राज्यासाठी जे काही तर प्रत्येक वर्षासाठी योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या जागांची संख्या दरवर्षी जे काय तर एप्रिल महिन्यात इथं जाहीर केल्या जाते। आता ही जी काही आहेत तर एप्रिल महिन्यात सगळ्या ज्या काही जागा आहेत तर त्या जाहीर केल्या जातात। एप्रिल महिन्यात जाहीर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काय तर जूनपासून याचे फॉर्म सुरू केले जातात। मग हे जूनमध्ये फॉर्म सुरू झाल्याच्या नंतर 15 ऑगस्टपर्यंत जे काही तर या विद्यार्थ्यांना पूर्णपणे ही स्कॉलरशिप जे काही तर हस्तांतरित त्या ठिकाणी तिथं केली जाते। मग यापैकी किमान जे काही तर 30% मुलींसाठीची जे काही तर जागा या ठिकाणी इथं राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। मग त्या कोणत्याही राज्यामधले जरी असतील तरी सुद्धा 30% मुलींसाठीच्या जागा आहेत। राहिलेल्या 70% ज्या काही जागा आहेत तर त्या मुलांसाठीच्या आहेत। मग या 70%पैकी तुम्ही जर अगोदर सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुमची निवड या स्कॉलरशिपसाठी इथं होऊ शकते। आता याचे फायदे नेमके काय काय आहेत या स्कॉलरशिपचे तर इयत्ता 9वी किंवा 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही तर वार्षिक जास्तीत जास्त 75,000 एवढी स्कॉलरशिप जी काही तर या ठिकाणी इथं दिली जाते। आणि 11वी आणि 12वी मधला जर विद्यार्थी जर असेल तर त्याला ₹1,25,000 पर्यंतची जी काही तर स्कॉलरशिप या ठिकाणी इथं दिली जाते। पण ही स्कॉलरशिप तुम्हाला कशासाठी दिली जाते तर शैक्षणिक शुल्क असेल, तुमच्या शाळेची जी काही फीस आहे तर ती भरण्यासाठी असेल, त्यानंतर वसतिगृह असेल तर त्याचं जे काही तुम्हाला फीस भरायची असेल तर त्याच्यासाठी किंवा इतर जे काही
शुल्क असतील तर याच्यासाठीची जी काही तर ही स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी इथं दिली जाते. त्याच्यानंतर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे आधार बेसवरती जे काय तर तुमची ही स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटवरती या ठिकाणी थेट जमा केली जाते. आणि दरवर्षी जसं अगोदर बोललो की 15 ऑगस्टपर्यंतची जी काही तुमची स्कॉलरशिप आहे तर ही या ठिकाणी हप्त्यांमध्ये इथं हस्तांतरित तुम्हाला करण्यात येते. ओके, तर आता यासाठीच्या इतर अटी आपल्याला काय काय देण्यात आलेल्या आहे, तर जो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करणार आहे त्या विद्यार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. शक्यतोवर नॅशनलाइज बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे SBI असेल किंवा इतर कोणत्या बँका असतील तर या बँकांमध्ये जर असेल तर खूप चांगल्या पद्धतीचे विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे या ठिकाणी जे काही तर आवश्यक आहे. त्या बँक खात्याबरोबर तुमचं आधार लिंक असणं सुद्धा आवश्यक आहे, कारण की मोस्ट ऑफ द जे काही स्कॉलरशिप आहेत तर त्या आधार लिंकवरती या ठिकाणी इथं ट्रान्सफर होतात. तुम्ही जर बघितलेलं असेल की जे काही PM किसान योजनेचे पैसे आहेत तर ते आधार बेसवरती होतात. लाडक्या बहिणीचे पैसे जर बघितले असतील तर ते सुद्धा आधार बेसवरती ट्रान्सफर होतात. म्हणून जास्तीत जास्त जे काही पैसे आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहेत यांचे जे काही पैसे ट्रान्सफर होतात तर ते आधार बेसवरती या ठिकाणी होतात. त्यामुळे जे कोणतं तुमचं खातं असेल त्या विद्यार्थ्याचं त्याच्याबरोबर आधार लिंक असणं आवश्यक आहे. ओके, आधारित जे काही प्रणाली आहे याच्या बेसिसवरती जे काही तर या ठिकाणी ही अमाऊंट जी काही आहे तर ती हस्तांतरित त्या ठिकाणी करण्यात येते. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत अनुदानित शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेअंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या वस्तू हेतूंसाठी सरकारच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत या ठिकाणी जर सहाय्य घेत असतील तर ते पात्र असणार नाही. तुम्ही जर एखादी दुसरी कोणती स्कीम घेत असाल किंवा दुसऱ्या कोणती स्कॉलरशिप जर घेत असाल तर त्या स्कॉलरशिप तुम्ही घेत असाल तर याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी इथं पात्र असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी इथं क्वालिफाय केल्या जाणार नाही. जर तुम्ही दुसरी कोणतीही स्कॉलरशिप घेत नसाल तरच तुम्हाला या ठिकाणी ही स्कॉलरशिप मिळू शकते. त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे इथं कोणकोणते पाहिजे, जसं अगोदर सांगितलं की आधार कार्ड, त्यानंतर या ठिकाणी आपला पासपोर्ट साईज जो काही आहे तर तो फोटो इथं असणं आवश्यक आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी काही आहे तर त्याची गुणपत्रिका या ठिकाणी आपल्याकडे पाहिजे. इयत्ता 9वीच्या बेसवरती तुम्ही जर अप्लाय जर करता तर इयत्ता 8वीची गुणपत्रिका आपल्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी इथं जे काही तर अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही जर 11वीसाठी अप्लाय जर करत असाल तर या ठिकाणी तुमचे 10वीचं मार्कशीट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तर हे असणं तुमच्याकडे या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जो काही तर तो आपल्याकडे पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट पॅरेंट्सचं जे काही तर त्याचा एक दाखला आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रामधून आपण जर अप्लाय करतो तर महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र आपल्याकडे या ठिकाणी इथं असणं आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा आपल्याकडं असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप असाल तर हँडिकॅप सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बँक खात्याचा जो काही तपशील आहे तर तो सुद्धा आपल्याकडे पाहिजे की अकाउंट आपलं असणं आवश्यक आहे. या ठिकाणी पॅरेंट्सचं अकाउंट चालणार नाही, त्या विद्यार्थ्याचंच अकाउंट असणं आवश्यक आहे. नाहीतर मग तुम्ही म्हणसाल की जे काही आमचं विद्यार्थी आहे किंवा पाल्य आहे तर आमचं अकाउंट त्याच्या आधार लिंक बरोबर जे काही तर कनेक्ट करण्यात आलेले तर तसं चालणार नाही. त्या विद्यार्थ्याचंच अकाउंट असणं आवश्यक आहे. बाकी कोणाचंही अकाउंट त्या ठिकाणी तिथं चालत नाही. त्याच्या भावाचं किंवा त्याच्या बहिणीचं कोणाचंही त्या ठिकाणी अकाउंट तिथे चालत नाही. आणि आता तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो तिथं रिजेक्ट होऊ शकतो. आवश्यक जे काही इतर कागदपत्रे त्या ठिकाणी तिथं मागितलेली असतील तर ते असणं आपल्याकडं आवश्यक आहेत. त्याच्यानंतर आता यासाठीचा अर्ज आपल्याला इथे कशा पद्धतीने करायचा तर तो बघूया आपण. अर्जाची करण्याची प्रक्रिया जी काही तर ती कशा पद्धतीची, तर इथे जर बघितलं तर NSP यांची वेबसाईट आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. अकॅडमिक इयर तुम्हाला 2026-27 इथे दिसेल. याच्यावरती तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आहे तर या ठिकाणी PMSSV सेंट्रल सेक्टर स्कीम या ठिकाणी दिसेल की ही सेंट्रलची स्पॉन्सर इथे स्कीम आहे. इथं जसं अगोदर सांगितलं की 1 जूनपासून यांचे फॉर्म जे काही आहेत तर इथं चालू झालेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी जे काही तर 31 ऑगस्टपर्यंत इथं अप्लाय करू शकता. ओके, पण त्याच्या अगोदर जर केलं तर तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत साधारणतः जी काही तर इथं स्कॉलरशिप मिळायला सुरुवात या ठिकाणी इथं होऊ शकते. ओके, तर आता तिथे गेले, या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी जे काही तर वेगवेगळ्या ज्या कोणत्या स्कॉलरशिप आहेत विद्यार्थ्यांसाठी त्या तिथे बघू शकता. ओके, याच्यावरती की जे काही विद्यार्थी आहेत म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आहे तर त्या देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही हँडिकॅप असाल तर तुमच्यासाठी इथं वेगवेगळ्या स्कॉलरशिप देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे सर्वच कॅटेगरीतले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या जे काही आहेत तर स्कॉलरशिप इथं देण्यात आलेल्या आहेत या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे.
AICTE.gov.in या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला अशा टाईपमध्ये जे काय तर इथं पोर्टल दिसेल. हे दिसल्याच्या नंतर ही स्क्रीन ही विंडोज ओपन होईल. इथं जा, इथं रजिस्टर हिअर करा. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर मग इथं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जे काही आहे तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येईल. तर या ठिकाणी जी काही माहिती तुम्हाला विचारण्यात आलेली आहे ती माहिती या ठिकाणी इथं भरणं आवश्यक आहे. मग ही माहिती भरल्याच्या नंतर जे काही आहे तर तुम्हाला परत इथं येऊन जे काही तर तुम्हाला एक कॅन्डिडेट ID आणि पासवर्ड येईल तुमच्या तिथे, जो की तुम्ही क्रिएट केलेला असेल किंवा त्यांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी इथं दिल्याचं आहे. तर इथं हा परत टाकायचं आहे. इथं टाकल्याच्या नंतर इथं लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर जे काही आहे तर तुम्हाला अशा टाईपमध्ये परत एक विंडो जी काही आहे तर ती ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला असतील पर्सनल डिटेल्स, की तुम्हाला इथं तुमची स्वतःची जी काही आहे तर ती संपूर्ण माहिती भरायची. तुमचं नाव, तुमचा आधार नंबर, तुमच्या वडिलांचं नाव, पूर्ण जे की जी काही माहिती असेल, तुमची डेट ऑफ बर्थ असेल, ओके, तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी इथं भरायची. दुसरा जो काही मुद्दा आहे तर तो आहे फॅमिली आणि इन्कम डिटेल्स, म्हणजे की फॅमिलीचं जे काही इन्कम आहे तर त्याचे डिटेल्स असणार आहेत. आपल्याकडे तहसीलमधून जे काही आपल्याला इन्कम सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर त्याच्यावरती एक बारकोडचा जो काही आहे तर तो नंबर देण्यात आलेला असतो. तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकावा लागतो. ओके, तो नंबर टाकल्याच्या नंतर जे काय आहे तर पुढच्या इन्स्टिट्यूट डिटेल्स येतात, म्हणजे तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकत आहात, काय आहे त्या शाळेची जी काय आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती जी काही तर या ठिकाणी इथं भरावी लागते. एखाद्या वेळेस जो काय आहे तर शाळेचा कोड सुद्धा लागू शकतो. तर यासाठी तुमच्या शाळेमधले जे काही शिक्षक आहेत तर त्यांची तुम्ही त्या ठिकाणी तिथे मदत घेऊ शकता, की आपल्या शाळेचा कोड काय आहे किंवा काय आहे. जर एखाद्या वेळेस जर विचारू शकता तर तो शाळेचा कोड सुद्धा जो काही आहे तर आपल्याला तिथे टाकावा लागतो. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही आहेत तर प्रिन्सिपलचे डिटेल्स जे काही आहेत तर त्या इथं भराव्या लागतात आपल्याला, म्हणजे पूर्ण शाळेचे जे काय आहेत तर त्या डिटेल्स या ठिकाणी इथं भरणं आवश्यक आहे. जिथं स्टार देण्यात आलेला आहे रेडमध्ये, ती माहिती भरणं कंपल्सरी आहे, ती भरावीच लागते. ओके, ती जर माहिती जर नाही भरली तर आपला फॉर्म पुढे जाणार नाही. पण ज्या ठिकाणी जिथं स्टार देण्यात आलेलं नाही, ती माहिती तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही भरली नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चालेल. ओके, तर ही अशा पद्धतीने जे काही आहेत तर या ठिकाणी इथं तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, आता पुढे गेल्याच्या नंतर तुमच्या एज्युकेशनलच्या जे काही आहे तर त्या डिटेल्स या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण जर गेलो तर पूर्ण जे काही तुमचं स्कूल आहे या स्कूलची माहिती इथं विचारण्यात आलेली, किंवा तुम्ही जर कॉलेजला जर शिकत असाल तर कॉलेजची माहिती, म्हणजे ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप जी काही आहे तर ती दिली जाते. त्याचा जो काही वेगळा व्हिडिओ आहे तर तो आपण इथं घेऊनच येणार आहे. त्याच्यानंतर बँक डिटेल्स, ज्या काही तुमच्या बँक डिटेल्स आहेत त्या प्रॉपर भरा. या ठिकाणी इथे कुठेही चूक जी काही आहे तर फॉर्ममध्ये होऊ देऊ नका, जेणेकरून तुमचा फॉर्म जो काही आहे तर तो रिजेक्ट होणार नाही. एक चूक म्हणजे आपला फॉर्म जो काही आहे तर तो इथं संपूर्णपणे रिजेक्ट होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा, आता या ठिकाणी जे काही तर तुम्हाला काही डॉक्युमेंट अटॅच करायला इथं सांगण्यात आलेले आहे. जसे इन्कम सर्टिफिकेट असेल, तुमचा आधार असेल, त्यानंतर तुमचा फोटो असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या काही सांगण्यात आलेल्या आहेत तर त्या या ठिकाणी तुम्हाला इथं अपलोड करावे लागतील. आणि कुठे PDF फॉर्मॅटमध्ये जो काही आहे तर तो देण्यात आलेला आहे, तर तो PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं त्या अपलोड कराव्या लागतील. त्याच्यानंतर बघा, की तुम्हाला जर काही अडचणी असतील तर या दिलेल्या नंबरवरती जे काही तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, हा जो काही नंबर आहे तर PM यशस्वी योजना जे आहेत तर त्यांच्या हेल्पलाईनचा हा नंबर तुम्हाला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन जे काही आहेत तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट जो काही तर इथे करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचव, जेणेकरून त्यांना या स्कॉलरशिपचा जो काही आहे तर तो फायदा मिळेल. धन्यवाद.